जय शिवराय. 2 सप्टेंबरला जो काही हैदराबाद गॅजेटचा GR भेटला आणि त्या GR मिळाल्यापासून महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचा पुळका म्हणून जे काही आंदोलन चालू आहेत त्या आंदोलनातून राजकारणाचा वास येतोय. कारण त्या आंदोलनात जर पूर्ण आंदोलन बघितले, आंदोलन नेत्याचे भाषण जर बघितले, ते भाषण बघितल्यानंतर पूर्णपणे कुठेतरी राजकीय हेतू आहे, हाच याचा उद्देश दिसत आहे. कारण की आंदोलनामध्ये ज्यावेळेस आपण भाषण करतो त्यावेळेस भाषण करत असताना GR कोणी दिला, मुख्यमंत्र्यावर टीका व्हायला हवी, सरकारवर टीका व्हायला हवी, पण ती सरकारवर टीका न होता मुद्दाम होऊन जरांगे पाटील, मराठा समाज, मराठा समाजातील राजकीय आमदार, खासदार आणि नेत्यावर टीका होत आहे. बारामतीत गेलं की पवार परिवार, बीड जिल्ह्यात आलं की बजरंग बाप्पा सोनवणे, सुरेश धस, विजयराजे पंडित, संदीप क्षीरसागर, प्रकाशदादा सोळंके, राजेश टोपे यांच्यावर टीका करायची. अरे तुम्हाला GR दिला कोणी, याच्यावर टीका करा ना. जे छगन भुजबळ मुख्यमंत्र्याच्या बाजूला बसतात आणि बाहेरून तेच त्या सरकारवर टीका करतात, अरे तुमच्यात एवढी धम्मक आहे तर राजीनामा द्या. मग त्यावेळेस आम्हाला बी कळेल की खरोखरच तुम्हाला ओबीसी बांधवाचा पुळका आहे म्हणून. कारण ह्या नेत्यावर टीका का, तर म्हणे हिनं मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. मग लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांना माझा एक प्रश्न आहे की ओबीसी नेत्यानं, आमदार खासदारांना तुम्हाला पाठिंबा दिला नाही का? त्यांनी बी तुम्हाला पाठिंबा दिलाच आहे ना. मग फक्त मराठा समाजाला टार्गेट करण्याचं काम चालू आहे. आणि कुठेतरी जे काही ओबीसी नेते आहेत, काहीने जेलच्या वाऱ्या केलेल्या आहेत, काहीला काही कारणास्तव राजीनामा द्यावा लागलेला आहे, आणि जे काय आता आमदार आहेत त्यांच्या हातात काही फडणवीस साहेबांनी ठेवलेलं नाही. म्हणून कुठेतरी ओबीसी नेत्यांना कुठेतरी यांना प्रस्थापित करायचं आहे का, किंवा हे जे काही ओबीसी नेते स्वतःला समजतात त्यांना कुठेतरी राजकारणात प्रस्थापित व्हायचंय का, असा हा संशय आहे. आणि जे स्वतः लक्ष्मण हाकेला सांगलीमध्ये कुठेही विचारत नाही, ते लक्ष्मण हाके बीड आणि मराठवाड्यातलं वातावरण दूषित करत आहेत. आज मराठवाडा 2 वर्षापासून या पूर्ण सर्व भोगत आहे आणि आज कुठेतरी त्याच्यातून बाहेर येत असताना बाहेर पडत आहे. पण आज परत या ठिकाणी आंदोलन करून आणि मराठा समाजाला टार्गेट करून आज या लोकांना कुठेतरी भांडणं लावायचे आहेत. आणि जो काही मराठा समाज ओबीसी गावगाड्यात जो गुन्ह्या गोविंदा नावणारा समाज आहे, त्या समाजात कुठेतरी दुपळी पाडून त्या समाजात भांडणं लावण्याचं काम चालू आहे. म्हणून माझी एकच विनंती आहे, सरकारला विनंती आहे की ह्या लोकांना मराठातून हाकला आणि यांना एकच हे सांगा की तुम्हाला आंदोलन करायचा हा प्रत्येकाला अधिकार आहे, ते आंदोलन तुम्ही करू शकतात, पण आंदोलन करताना तुम्ही मराठा समाजाला टार्गेट करू नका. तो लक्ष्मण हाके काय बोलतो, तुमच्या अवकाती आहेत का? तो नवनाथ वाघमारे निजामाच्या अवलाद बोलतो आणि यांच्या अवकाती नसताना अवकातीपेक्षा जास्त बोलत आहेत. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की तो सदावर्ते हा पण सतत मराठा समाजाला टार्गेट करतो आणि जरांगे पाटलाला टार्गेट करतो. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की यांचे थोबाडं बंद करा. आणि जर वेळीच याचे थोबाडं बंद नाही झाले तर मराठा समाज बी ह्यांना धडा शिकवल्याशी राहणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय शिवराय.